सण उत्सव आले की नेहमीच बाजारपेठा खरेदी रोषणाई याबद्दल चर्चा रंगते. पण यंदा राज्यात एक वेगळीच आणि गंभीर चर्चा गाजते, ती म्हणजे ओला दुष्काळ. मागील काही आठवड्यांपासून अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ यासारख्या भागात शेती, जनावरे, घरे, रस्ते सगळंच वाहून गेले. त्यामुळे राज्यातील राजकारण या मुद्द्यावर तापलंय. विरोधी पक्षांनी अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट आणि अगदी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. ओला दुष्काळ म्हणजे काय? तो जाहीर केला की काय होतं? आणि सरकार ते का करत नाहीये? चला याबद्दल थोडक्यात पण स्पष्ट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. तर दुष्काळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुष्काळ म्हणजे पाण्याची तीव्र टंचाई. पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी मिळेनासं होणं, पावसाअभावी शेती उद्ध्वस्त होणं, ही परिस्थिती म्हणजे दुष्काळ. मात्र दुष्काळ फक्त पाऊस न पडल्यानेच होतो असं नाही. कधी अतिपावसामुळेही शेतीचं आणि जनजीवनाचं नुकसान होतं. तेव्हा त्यालाही एक वेगळं नाव दिलं जातं, ते म्हणजे ओला दुष्काळ. तर ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? ओला दुष्काळ ही संज्ञा थोडीशी विसंगत वाटू शकते, कारण पाऊस जास्त झालाय पण त्यालाच दुष्काळ म्हणायचं? होय. जेव्हा अतिवृष्टीमुळे शेतीचं 30% अधिक नुकसान होतं, एका दिवसात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो, पिकं सडतात, नद्या नाले ओसंडून वाहतात, घरे वाहून जातात आणि जीवितहानी होते, तेव्हा ही परिस्थिती ओला दुष्काळ म्हणून ओळखली जाते. ओला दुष्काळ कधी आणि कसा जाहीर करतात? तर सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठोस कायदेशीर तरतूद नाही. दुष्काळ संहिता ही फक्त कोरड्या दुष्काळासाठी आहे. तरी सुद्धा अतिवृष्टी आणि त्यातून झालेलं नुकसान पाहून हवामान विभागाचा डेटा, कृषी पंचनामे, पिकांचं नुकसान यावर आधारित निर्णय घेतला जातो. केंद्र सरकारने काही निकष ठरवले आहेत, जसं की एका दिवसात 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होणं, 30% ते 36% पेक्षा अधिक पिकांचं नुकसान होणं, सलग 10 ते 15 दिवस अतिवृष्टी, शेती, घरे, जनावरे यांचं मोठं नुकसान होणं. ओला दुष्काळ जाहीर केल्याने काय फायदा होतो? तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर 13,000 रुपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर 18,000. काही प्रकरणांमध्ये ही मदत 50,000 पर्यंत वाढू शकते. तर यासोबतच कर्ज वसुली थांबते. कर्जावरील व्याज माफ होतं, नवीन कर्ज मिळणं सुलभ होतं, काही वेळा कर्जमाफी सुद्धा मिळू शकते. चारा, छावण्या, जनावरांसाठी मदत, घरे वाहून गेल्यास आर्थिक मदत सुद्धा मिळते. पूरग्रस्त भागांमध्ये मूलभूत सेवा उपलब्ध करून दिली जाते, जसं की अन्न, पाणी आणि औषधांची सोय केली जाते. सरकार याबाबत टाळाटाळ का करते असा प्रश्न सध्या सगळीकडूनच उपस्थित केला जातोय. विरोधकांचा आरोप आहे की सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यात उशीर करतंय किंवा मुद्दाहून टाळतंय. पण सरकारचं म्हणणं आहे की दुष्काळ संहिता ओल्या दुष्काळासाठी नाहीच आहे. तसंच केंद्र सरकारने अतिवृष्टी किंवा पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीचे निकष बदलले नाहीत. त्यामुळे राज्याला देखील मदतीच्या मर्यादा येतात, असंच राज्य सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पूरग्रस्त ठिकाणी भेट दिली. तर यावेळी ते नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय सांगितलंय ते पाहूया. पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे. दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत. ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे, पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ. तातडीची मदत हा महत्त्वाचा विषय आहे.
ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की NDRF मध्ये काही ॲडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू केलं आहे आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नावामध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात। मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नावामध्ये बसत नाही ते आपण आपल्या नावामध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो। त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे। किसान जो है आज संकट में है, उसे मदद करने की आवश्यकता है। इससे पहले भी हमारी महायुति सरकार ने किसान को मदद की है, अभी भी करेगी, आगे भी करते रहेगी। आम्ही इथे पंचनामे करू, तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल ते करू। ज्यांच्या घरांचं असं नुकसान झालंय, पाण्यात पार गेले, ते दिसतेच ना डोळ्याला, ते काय पुढे सांगायला गरज नाही। त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात, काही म्हशीचं म्हणतात, ती वाहून गेलेली असेल, खरडून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी देऊ, असं ते सगळं करू। मी नैसर्गिक संकट आहे, खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे। आम्ही सगळेच आता आमदार आम्ही सगळेच आलेलो आहे, आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला उभं करू। ओला दुष्काळाबाबतचा शेवटी मुद्दा काय येतो तर शेतकरी हवालदिल आहे। पावसाच्या लाटेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, त्यांना तत्काळ मदतीची गरज आहे। राजकारण होत राहील, चर्चा होत राहतील, पण शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गेलाय हे विसरून मात्र चालणार नाही। ओला दुष्काळ जाहीर होणे ही केवळ एक औपचारिकता नाही तर लाखो कष्टकरी कुटुंबांसाठी ती एक मोठी आशा आहे। तर सध्याच्या पावसाची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करणं खरंच गरजेचं आहे का? आपल्याला काय वाटतंय? तुमच्या भागात सुद्धा पाऊस झालाय का? तुमच्या भागात सुद्धा तुमच्या शेतीचं नुकसान झालंय का? याबद्दलची उत्तरं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि याबद्दलची राजकारणांबाबतची तुमची मतं सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।